MST CET 2025-26 तर संपूर्ण विद्यार्थी रिझल्ट कधी लागणार यासाठी वाट बघत आहे। परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा CET सेल हा रिझल्ट सुद्धा लेट करत आहे, कारण संपूर्ण आन्सर की देण्यात आलेली आहे, आन्सर कीवर ऑब्जेक्शन सुद्धा झालेले आहे, तरी रिझल्टला CET सेल कडून खूप लेट होत आहे। तरी बघू शकता की अंदाजे जे रिझल्ट कधी लागणार आणि बघू शकता साइडवर आल्यानंतर CET सेल कडून जे ॲडमिशन पोर्टल आहे हे सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे 2025-26 साठी। तर बघू शकता या साइडवर आपल्याला कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे, तर पोर्टल रेडी झालेला आहे आणि यावरती आपल्याला तर ज्याही विद्यार्थ्यांना MST CET 2025 मधून रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी पोर्टल सुरू झालेला आहे। तर बघू शकता साधारणतः 10 जून पर्यंत विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून द्यायला पाहिजे, कारण की संपूर्ण जे CETचे प्रोसेस होत्या ह्या कंप्लीट झालेल्या आहे। फक्त एक प्रोसेस म्हणजे जी की तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याबद्दलचे जे बोनस मार्क असतात ते विद्यार्थ्यांचे द्यायचे बाकी आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड डायरेक्ट लाईव्ह होऊ शकतात। तर 10 तारखेच्या आत राहिलेल्या 2 प्रोसेस कंप्लीट होण्याचे चान्सेस भरपूर आहे, कारण की ॲडमिशन प्रोसेस जून महिन्यामध्ये सुरू करण्याबद्दल CET सेल यांच्याकडून माहिती मिळालेली आहे। तर बोनस मार्क कोणाला मिळणार या संदर्भात भरपूर जे विद्यार्थी आहे यांच्याकडून कमेंट्स करण्यात आलेले आहे। तर बोनस मार्क त्याच विद्यार्थ्यांना मिळणार आहे की त्यांच्या शिफ्टमध्ये जो त्यांना क्वेश्चन पेपर आला होता आणि त्यामध्ये जर क्वेश्चन चुकला असेल आणि जर तुम्ही त्यावरती ऑब्जेक्शन घेतले असेल, म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याने जर ऑब्जेक्शन घेतले आणि ते जर ऑब्जेक्शन खरे ठरले तर त्या क्वेश्चनचे संपूर्ण विद्यार्थ्यांना फुल मार्क्स देण्यात येतात, म्हणजे त्याला आपण बोनस मार्क्स म्हणू शकतो। तर अशा प्रकारे बोनस मार्क्सची जी म्हणजे ऑब्जेक्शन रिॲड्रेसल म्हणतात त्याला, तर ती अपडेट अजूनपर्यंत CET सेल यांच्याकडून दिलेली नाही आहे। परंतु येत्या 2 ते 3 दिवसामध्ये CET सेलकडून ऑब्जेक्शन रिॲड्रेसलचं जेही नोटिफिकेशन आहे ही साइटवर उपलब्ध व्हायला पाहिजे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड। तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती। तर विद्यार्थ्यांनी वेट करा, 10 तारखेपर्यंत तुम्हाला संपूर्ण रिझल्ट पर्यंतची जी प्रोसेस आहे ही कंप्लीट होणार आहे आणि त्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस तर कॅपराउंड 2025-26 चे पोर्टल सुद्धा सुरू झालेले आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जी कॅपराउंडची प्रोसेस कशी होणार आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस असते स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत ती कशा स्वरूपामध्ये असणार आहे, त्या संपूर्ण स्टेप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।